वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द इथिक्स केस स्टडी डिस्कशन. आपण 2024च्या मेन्सच्या इथिक्सच्या पेपरमधील केस स्टडी डिस्कस करत आहोत आणि त्यानुसार मागील 3 ते 4 केस स्टडी आपण डिस्कस केल्या ॲज अ स्टोरी फॉर्मॅटमध्ये की त्याच्या केस स्टडीज काय आहे आणि त्याची स्टोरी काय. उत्तर फाइंड आउट करायचं आता लगेच आपण मागे लागणार नाही. उत्तराची वेळ जेव्हा येईल तेव्हा आपण डिस्कस करूया. आजची स्टोरी काय बघा. विथ द समर हीट, उन्हाळ्यात जी गरमी बीन एक्सेप्शनली सेव्हर दिस इयर, द डिस्ट्रिक्ट हॅज बीन फेसिंग सेव्हर वॉटर शॉर्टेज. की उन्हाळ्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गरमी वाढल्यामुळे एक जिल्हा आहे, तो जिल्हा अत्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याचा टंचाई फेस करत आहे किंवा त्याला समस्येला सामोरे जात आहे. तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहात. द डिस्ट्रिक्ट कलेक्टर हॅज बीन मोबिलायझिंग हिज सबऑर्डिनेट ऑफिशियल्स टू कन्झर्व द रिमेनिंग वॉटर रिझर्व्ह फॉर प्रिव्हेंटिंग द डिस्ट्रिक्ट फ्रॉम प्लंजिंग इन टू ॲक्यूट ड्रिंकिंग वॉटर क्रायसिस. सो त्यांनी काय केलं, डिस्ट्रिक्ट कलेक्टरनी त्याचे जे सबऑर्डिनेट जे अधिकारी होते त्याच्यासोबतचे त्यांना सगळ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं की राहिलेले जे काही थोडेफार पाण्याचे साठे ते प्रिझर्व करा, जेणेकरून डिस्ट्रिक्ट पूर्णपणे जिल्हा हा अत्यंत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येमध्ये घेरला जाऊ नये. मग त्यासाठी काय करावं लागेल, अलॉंग विथ अवेअरनेस कॅम्पेन फॉर कन्झर्विंग वॉटर, पाण्याचा जतन व्यवस्थित करण्यासाठी, पाण्याचे जतन व्यवस्थित वापरण्यासाठी, योग्य वापर होण्यासाठी एक कॅम्पेन, अवेअरनेस, जागरूकता मोहीम तुम्हाला राबवावी लागेल. स्ट्रिक्ट मेजर्स हॅव बी टेकन फॉर स्टॉपिंग द ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ ग्राउंड वॉटर. सो जे भूजल आहे त्याचं जे ओव्हर एक्सप्लॉयटेशन, अति जास्त वापर होतोय, तो थांबवण्यासाठी तुम्हाला काही अत्यंत एकदम कठोर पावले देखील उचलावे लागतील. व्हिजिलन्स टीम, दक्षता टीम्स, एक संघ किंवा दक्षता मंडळ हॅव बीन डिप्लॉइड टू टूर द विलेजेस. सो काही दक्षता विभागाचे अधिकारी त्यांचे संघ डिप्लॉइड केलेले विलेजेस मध्ये की त्यांनी फाइंड आउट करायचे, फाइंड द फार्मर्स हु आर ड्रॉइंग वॉटर फ्रॉम डीप बोरवेल्स और फ्रॉम रिव्हर रिझर्वायर फॉर इरिगेशन. की असे काही शेतकरी फार्मर शोधा की जे ऍक्च्युली पाणी मोठ्या प्रमाणात काढतात, जे डीप बोरवेल्स आहे जेणेकरून ग्राउंड वॉटर एक्सप्लॉयटेशन होते, किंवा रिव्हरच्या रिझर्वायर्स आहेत जे साठे आहेत जलाशयाचे नदीचे, त्यातून पाणी घेतात हे इरिगेशनसाठी, ठीक आहे, जलसिंचनासाठी. द फार्मर्स आर अजायटेड बाय सच ऍक्शन. सो फार्मर्सला तुम्ही थांबवताय नाही इनडायरेक्टली इरिगेशन करण्यावाचून, त्यामुळे फार्मर्स मोठ्या प्रमाणात संतप्त झालेत. अ डेलिगेशन ऑफ फार्मर्स मीट डिस्ट्रिक्ट कलेक्टर विथ देअर इश्यूज अँड कंप्लेंट्स. सो असं एक शिष्टमंडळ शेतकऱ्यांचं डिस्ट्रिक्ट कलेक्टरला जाऊन भेटलं आणि त्यांचे इश्यूज, त्यांच्या समस्या आणि काही तक्रारी सांगितल्या. While they are not being allowed to irrigate their crops, big industries located near the river are drawing huge amounts of water through the deep borewells for their industrial purpose. So त्यांनी काय सांगितलं की त्यांना मात्र इरिगेशनसाठी, जलसिंचनासाठी, शेतीसाठी पाणी वापरलं दिलं जात नाहीये, परंतु ज्या नदी किनारी असलेल्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहे त्यांच्या इंडस्ट्रियल कामासाठी मात्र ते मोठ्या प्रमाणात रिझर्वायर मधून पाणी उपसा करताना दिसत आहेत. दी फार्मर्स ॲलेज दॅट, फार्मर्सनी मग हे ॲलिगेशन केले दॅट देअर ॲडमिनिस्ट्रेशन इज अँटी फार्मर अँड करप्ट. सो त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन हे शेतकरी विरोधी आहे आणि अत्यंत भ्रष्टाचारी आहे. भ्रष्टाचारी या अर्थाने की त्यांनी एक प्रकारे पैसा घेतलेला इंडस्ट्रीज कडून, सो त्यांना अलाउड करते बट फार्मरला नाही. बिंग ब्राइब बाय द इंडस्ट्री. द डिस्ट्रिक्ट नीड्स टू प्लॅकेट द फार्मर्स ॲज दे आर थ्रेटनिंग टू गो ऑन अ प्रोलॉंग प्रोटेस्ट. सो ते एक प्रकारे थ्रेटन करतात, धमकी देतात की आम्ही एक प्रकारे मोठ्या प्रमाणात प्रोटेस्टला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ऍट द सेम टाइम डिस्ट्रिक्ट कलेक्टर हॅज टू डील विथ द वॉटर क्रायसिस. सो ही प्रोटेस्ट क्रायसिस पण येऊ शकते, ऍट द सेम टाइम तुम्हाला वॉटर क्रायसिसला पण सामोरं जायचंय. द इंडस्ट्री कॅनॉट बी क्लोज ॲज धिस वुड रिझल्ट इन अ लार्ज नंबर ऑफ वर्कर्स बिंग अनएम्प्लॉइड. तुम्ही इंडस्ट्री पण क्लोज करू शकत नाहीये. हे स्टेटमेंट शेवटचं त्यांनी मुद्दाम टाकले तुमच्या डोक्यात एक पिल्लू सोडण्यासाठी, की तुम्हाला ती सिच्युएशन, ग्रेव्ह सिच्युएशन समजून सांगण्यासाठी. तुम्ही जर हा ऑप्शनचा विचार करत असाल ना, नाही मी इंडस्ट्री बंद करेल, तर ते पण करून चालणार नाही, कारण मोठ्या प्रमाणात लोक अनएम्प्लॉइड होते. सो स्टोरी समजली सिंपली. मग अशा कंडिशन मध्ये डिस्कस ऑल ऑप्शन्स अवेलेबल टू द डिस्ट्रिक्ट कलेक्टर ॲज अ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट. सो तुम्हाला जेवढे ऑप्शन्स अवेलेबल आहे ते सगळे ऑप्शन डिस्कस करा असं त्यांनी म्हटलेले. सो थोडेसार तुम्हाला डिस्कशन पण करावं लागेल की तुम्ही हा जस्टिफाय करावं लागेल की हे ऑप्शन घेणार की नाही घेणार एटसेट्रा. त्यांनी असं नाही म्हणलं व्हॉट आर द डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल, असे कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहे असं नाही विचारलं, डिस्कस द ऑप्शन्स अवेलेबल. ठीक आहे, फरक समजून घ्या. दुसरं, व्हॉट सुटेबल ऍक्शन कॅन बी टेकन इन व्ह्यू ऑफ म्युच्युअली कम्पॅटेबल इंटरेस्ट ऑफ स्टेक होल्डर्स. सर्व भागधारकांचा विचार करता, सर्वांच्या हिताने कशा प्रकारे तुम्ही एक सुटेबल ऍक्शन घेऊ शकता. व्हॉट आर द पोटेन्शियल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँड इथिकल डिलेमाज फॉर द डिस्ट्रिक्ट कलेक्टर.
सो शक्य असेल अशा कशा प्रकारे प्रशासकीय आणि नैतिक द्विधा मनस्थिती तुमच्या समोर आलेली आहे, ती डिस्ट्रिक्ट कलेक्टर समोर ती कोणती आहे अशी द्विधा मनस्थिती ते देखील सांगा. सो दुसऱ्या गोष्टी ना व्हॉट सुटेबल आहे त्याच्यामध्ये व्हॉट आहे आणि पहिल्यामध्ये डिस्कस आहे. सो पहिल्या लेंथ मध्ये डिस्कस करायचं. सो पुन्हा एकदा स्टोरी सांगतो जेणेकरून मग केस स्टडी संपेल. स्टोरी काय आहे, एक डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे, त्या डिस्ट्रिक्टमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजे उन्हाळ्यामध्ये समर हीट जास्त असल्यामुळे एक ड्रिंकिंग वॉटरचे प्रॉब्लेम किंवा वॉटर क्रायसिस आलेले आहे. अशा सिच्युएशन मध्ये त्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरने आपले जे सबऑर्डिनेट ऑफिसर्स आहे यांच्या मदतीने काही उपाययोजना करायचे ठरवले. जसं की एका बाजूला अवेअरनेस कॅम्पेन जागृता मोहीम चालू केल्या की मोठ्या प्रमाणात ग्राउंड वॉटर एक्सप्लॉटेशन होऊ नये, भूजल पातळीचं जास्त यूज होऊ नये, एक कशा प्रकारे इरिगेशनसाठी पाणी वापरलं जाते. सो अवेअरनेस कॅम्पेन चालू केली वॉटर कन्झर्वेशनसाठी, पाण्याचं किंवा जपून वापरण्यासाठी. दुसऱ्या साईडला एक प्रकारे सर्व्हिलन्स टीम किंवा व्हिजिलन्स टीम डिप्लॉय केली, दक्षता विभागाचे मंडळ डिप्लॉय केली गावागावात, जे की आयडेंटिफाय करतील की असे कोणते फार्मर्स आहे जे डीपर बोरवेल्स मधून पाणी घेतात किंवा रिव्हर रिझर्वायर मधून पाणी घेतात एक प्रकारे सिंचनासाठी, जलसिंचनासाठी. पण त्याच वेळेस मात्र असे मग हे यातून काय झालं, शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी आपलं शिष्टमंडळ पाठवलं डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे. आपल्या समस्या मांडल्या, त्याच्यात एक समस्या सांगितली की तुम्ही असं कसं काय करू शकता, तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन हे शेतकरी विरोधी आहे आणि एक प्रकारे भ्रष्टाचारी. तुम्ही एक प्रकारे ब्राईज घेतलेली इंडस्ट्रीकडून, कारण का इंडस्ट्रीने ज्या रिव्हरच्या कडेला आहेत त्या इंडस्ट्रीला मात्र तुम्ही अलाउड करताय तेच पाणी वापर करण्यासाठी एक्सप्लॉटेशन. मग ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही इंडस्ट्री कम्प्लिटली शट करू शकत नाही, बंद करू शकत नाही. द रिझन बिंग की तुम्हाला इंडस्ट्री शट केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बेरोजगारीला समोर जावं लागेल. आणि मग अशा सिच्युएशन मध्ये शेतकऱ्यांनी एक प्रकारे धमकी दिली की आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते डिस्कस करा. सगळ्या भागधारकांना चांगल्या पद्धतीने तुम्हाला ऍड्रेस करता येईल, सगळे भागधारक खुशीत होतील अशा पद्धतीचं काय सुटेबल ऍक्शन निघू शकते आणि त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे प्रशासकीय आणि नैतिक द्विधा मनस्थिती तुमच्या समोर उभे आहे त्याबद्दल डिस्कस करा. सो एवढी सिंपल केस स्टडी. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दिस केस स्टडी. भेटूया नेक्स्ट चॅप्टर किंवा नेक्स्ट केस स्टडी मध्ये. ठीक आहे. थँक्यू.